शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते. बंधूंनो, आपण श्री विठ्ठल आणि पंढरपूर विषय या दोन्ही स्थानाबद्दल आणि देवतेबद्दल थोडीफार ऐतिहासिक माहिती पाहत आहोत. ही माहिती पाहत असताना, ही व्याख्यानं देत असताना या विषयाचा आवाका, या विषयाची घनता, या विषयाचा विस्तार केवढा प्रचंड आहे याची मला कल्पना आहे. पण काय गंमत झालेली आहे की आपण जेव्हा वारकरी संप्रदाय समजतो तेव्हा आपण ज्ञानदेव, नामदेव, पंढरपूर, विठ्ठल इथपर्यंत आपण विचार करतो आणि हा मुद्दा मी वारंवार इथे सांगत आहे. पण आता जी नवीन माहिती उपलब्ध झालेली आहे संशोधनाने, त्याच्यामध्ये दोन गोष्टीची साधनं आपल्याला माहिती होतात आहे. एक आहे शिलालेख आणि दुसरं आहे प्राचीन महात्म्यपर पोथ्या. या दोन साधन संपत्तीच्या आधाराने आता आपल्याला ज्ञानदेव पूर्व काळातील वारकरी संप्रदाय कसा होता, कधीपासून होता असण्यापेक्षा प्राचीन काळामध्ये वेगवेगळ्या कालखंडात या संप्रदायाचं कोणतं स्वरूप होतं, कोणत्या विचारधारा होत्या, कोणत्या प्रदेशात तो पसरलेला होता, हे मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे वेगळ्या भाषेमध्ये पुंडलिक महाराज ते ज्ञानदेव हा कालखंड मी आतापर्यंत घेतला होता 6-7 व्याख्यानामध्ये. कारण की आपण पुंडलिकाचा उल्लेख करतो, पुंडलिकाची कथा सांगतो, पुंडलिक महाराजांचं वर्णन करतो, नामोच्चार करतो. पण पुंडलिक ते ज्ञानदेव हा कालखंड कसा आहे, पुंडलिक महाराज कोण होते आणि कधीपासून हा संप्रदाय झालेला आहे, याशी आपण आजही अंधारात आहोत आपण. आणि म्हणून पुंडलिक ते ज्ञानदेव काळातील काही घटना गेल्या 5-7 व्याख्यानातून आपल्यासमोर मी सादर केल्या. आत्ताच मी सांगितलं की हा संप्रदाय अतिशय विशाल आहे आणि या संप्रदायाचे अभ्यासासाठी आपण काही कालखंड किंवा काही प्रकार किंवा काही प्रकरणं तुम्ही म्हटलं तरी चालेल किंवा विभाग म्हटलं तरी चालेल, आपण कल्पिले तर आपल्याला इतिहास नीट मांडता येतो. एक प्रकार असा आहे किंवा एक खंड असा आहे किंवा प्रथम खंड असा आहे की पुंडलिक ते ज्ञानदेव. दुसरा जो खंड आहे तो केवळ नामदेव आणि ज्ञानदेव यांचा आहे, ज्ञानदेव आणि नामदेव. तिसरा खंड जो आहे तो जनार्दन आणि एकनाथ महाराजांचा. चौथा खंड जो आहे तो तुकाराम महाराजांचा. आणि 5वा खंड जो आहे तो तुकाराम उत्तरकालीन वारकरी संप्रदाय, म्हणजे तुकारामपासून आजपर्यंत असे हे जवळजवळ 4 ते 5 कालखंड जर आपण कल्पिले तर आपल्याला वारकरी संप्रदायाच्या परंपरेची, वारकरी संप्रदायाच्या इतिहासाची थोडीफार रूपरेखा लक्षात येऊ लागते, त्याचं महत्त्व लक्षात येऊ लागतं, त्याच्यातल्या विस्ताराची आपल्याला कल्पना येऊ लागते. आणि म्हणून आज मी पुंडलिक ते आणि ज्ञानदेव या विषयावर एक 4-5 दिवस आपण बोललो. याच्यावर अजून पुष्कळ बोलता येईल, पुष्कळ सांगता येईल. पण तोच तो विषय सांगण्यापेक्षा वेगवेगळ्या कालखंडातली सुद्धा काही माहिती आपल्याला आली पाहिजे. आणि म्हणून आज आपण शेवटचा कालखंड घेतो आहे. तो कोणता? तुकाराम ते आजतागायत, आजपर्यंत दुंडा महाराज देगलूकरापर्यंत हा जो कालखंड आहे हा 1-2 वर्षाचा नाही म्हटलं तरी 250-300 वर्षाचा आहे. तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजीच्या अगोदरच्या काळातले आहेत किंवा शिवाजी महाराज जेव्हा अगदी तरुण होते त्यावेळेस तुकाराम महाराज होते. आणि शिवाजीने आजचा कालखंड 300 वर्षाचा कालखंड आहे. त्याच्यानंतर इंग्रजचं राज्य आलेलं आहे. तर या 300 वर्षामध्ये वारकरी संप्रदाय कसा होता. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तुका झालं असे कळस आपण म्हणतो, कबूल आहे. आम्हाला बहिणाबाईचं वचन मान्य आहे आम्हाला, आम्ही त्याच्याबद्दल काही विरोध करत नाही, त्याचा उलट आम्ही आदर करतो आहे. पण तुकोबानंतर वारकरी संप्रदाय कसा होता, तर तो कशा तऱ्हेचा होता, कोणत्या पद्धतीचा होता, याच्याबद्दल 1-2 शब्द मी लिहित आहे. तर आपल्याला प्रथमतः असं दिसून येईल
की तुकाराम उत्तरकालीन, मी त्याला तुकाराम उत्तरकालीन वारकरी संप्रदाय असं तात्पुरतं नाव देतोय. त्यातला पहिला विशेष असा आहे की तुकाराम महाराजांनी जो वारकरी संप्रदाय, ज्याच्यामुळे त्यांना आपण वारकरी संप्रदायाचं कळस म्हणतो, ही पदवी देतो आहे. तर ही पदवी दिल्यानंतर म्हणजे तुकाराम महाराजांनी आपल्या आयुष्यात जे वारकरी संप्रदायाचं कार्य केलं ते कोणत्या स्वरूपाचं होतं, ते पहिली गोष्ट याच्यात अशी दिसून येते की तुकाराम महाराजांचे 14 टाळकरी शिष्य होते आणि वारकरी परंपरेमध्ये त्या 14 टाळकरी शिष्यांची नावं येतात. एक दोन इतिहासकार ती कल्पना नाकारतात, पण त्या इतिहासकारांच्या मताला एवढं महत्त्व देण्याची काही गरज नाही. पण मुख्य असं की त्या व्यक्ती आहेत, त्या व्यक्तींचा इतिहास आहे, त्या व्यक्तींची गावं आहे, त्यांच्या परंपरा आहे, त्यांचं साहित्य आहे, मग त्यांचं नाकाराचं कशाला. तर हे 14 जे टाळकरी शिष्य आहेत, या 14 टाळकरी शिष्याने तुकारामाची कीर्तन परंपरा पुढे शाबूत ठेवली, निरंतर हे केली. म्हणजे आता आज आपण कोणते वारकरी कीर्तन जर आपण ऐकलं तर त्या वारकरी कीर्तनामध्ये तुकारामाची पदं येतात. आणि वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे की वारकरी जेव्हा कीर्तन करतो तेव्हा त्यांचा कीर्तनासाठी ज्यांची अभंग घ्यायचे, ज्यांची पदं घ्यायची ते कोण कोण आहेत, ते प्रमाण पुरुष कोणते, एक तर ज्ञानदेवाचं घ्या म्हणजे अभंग घ्या, ज्ञानेश्वरी घ्या, ग्रंथ घ्या, नामदेवाचं घ्या, अभंग घ्या, नंतर एकनाथांचं घ्या, भागवत घ्या किंवा अभंग घ्या, हे 3 झाले. आणि चौथं आहे तुकाराम. तर तुकाराम महाराजांचे अभंग घ्या, आणि अनेक लोक तुकारामाच्या अभंगावर कीर्तन करतात. तर तुकाराम महाराजांनी स्वतः अभंग रचले आणि त्या अभंगाच्यानुसार आता आजकाल कीर्तन होत आहे. म्हणजे तुकारामाच्या अभंगांना फार मोठी मान्यता वारकरी पंथामध्ये मिळाली. ती कोणी दिली? ती या 14 टाळकऱ्यांनी दिली. या 14 टाळकऱ्यांनी वारकरी कीर्तनाला एक स्वरूपाचं रूप दिलेलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की वारकरी कीर्तन याचा साचा, याचा ढाचा, याचा आकार हा फार वेगळा आहे. आणि ते जेव्हा कीर्तन होतं, वारकरी कीर्तन जेव्हा होतं, तिथे खांद्यावर वीणा असते, टाळ असतो, मृदुंग असतो. म्हणजे हे 3 मृदुंग, टाळ आणि वीणा या 3 बेसिक गोष्टी आहेत. तर कीर्तनकाराला वीणा देण्यात येते, जो कीर्तन करतो त्याला वीणा देण्यात येते. म्हणजे कीर्तन तू आता कर, तो स्वतः ती वीणा घेऊन गावभर फिरत नाही. तर वारकरी समाजाचा नियम असा आहे की त्याला आदराने टाळकऱ्याकडून वीणा देण्यात येते. मग तो वीणा आदराने घेतो, कीर्तनात घेतो, सगळ्यांच्या समक्ष घेतो. दुसरी गोष्ट, तो एकदम कीर्तनाला सुरुवात नाही करत. जो काही नमनाचा अभंग असेल, रूप पाहता रोचनी, सुख झाले व साजणे, किंवा जे काही असेल ते अगदी ती तर सुरुवात आहे, मंगळस्तवनाची आहे. परंतु या कीर्तनाचं दुसरे विशेष काय, वारकरी कीर्तन एकदम कीर्तनकार स्वतः आपण कीर्तनात सुरुवात करत नाही. टाळकरी जो आहे, म्हणजे ते जे 14 टाळकरी, तो टाळकरी आहे, तो ऐनवेळी कीर्तन करायला विषय सांगतो आणि मग त्याच विषयावर त्याला कीर्तन करावं लागतं. इथे 2 गोष्टी आहेत. ही अतिशय महत्त्वाची अशी घटना आहे. आणि या प्रसंगाला किंवा प्रथेला प्रारंभ प्रामुख्याने तुकाराम महाराजापासून सुरू झालेला आहे. इतर संतांच्याही असेल, मला ते नाकारायचं नाही, पण तो अधिक संशोधनाचा विषय. पण मी जो काही शोध घेतला, संशोधन केलं, तेव्हा मला असं दिसून आलं की तुकारामांचे जे 14 टाळकरी शिष्य आहे ते टाळकरी शिष्य, आणि त्या टाळकऱ्यापैकी एक टाळकरी जो कोणी असेल तो त्या कीर्तनकाराला अभंग देतो की महाराज आज तुम्ही या अभंगावर कीर्तन करा, आणि मग सगळं कीर्तन त्या अभंगावर आपल्याला होतं. ही एक साधी दिसणारी गोष्ट आहे, पण याच्यामधून अभंग देणारा टाळकरी त्यालाही समजलं पाहिजे की कोणता अभंग घेतला पाहिजे, आणि कीर्तनकारालाही हे लक्षात घेतलं पाहिजे की ऐनवेळी जो आपल्याला अभंग येईल त्याच्यावर आपल्याला कीर्तन केलं पाहिजे. म्हणजे त्याच्या अभ्यासाची, त्याच्या अध्ययनाची ती कसोटी आहे. म्हणून टाळ कुठलं
लोकांचा असं गैरसमज की ते टाळ कुटतात, असं नाही. त्यांच्या टाळ वाजवण्यामध्ये अतिशय सिद्धांत आहे, क्रम आहे, पद्धती आहे आणि त्याच्यानुसार तो कीर्तन सोहळा होत असतो. म्हणून टाळकळ्याचा हा सर्वोच्च मान आहे की टाळकळ्याने कीर्तन करायला सुचवलं की महाराज तुम्ही या विषयावर करा. हे कसं होईल की ऐनवेळी आपल्याला व्याख्यानाला बोलवायचं आहे, आपण मारे तिथे जातो, आपण मारे विषयाची तयारी करून जातो, तुम्ही या अमुक करा. तर त्याला म्हणा नाही नाही असं नाही, आम्ही तुम्हाला ऐनवेळा विषय देऊ आणि त्या विषयावरच तुम्ही बोला. म्हणजे एका तरी जो व्याख्यात असतो त्याची ती परीक्षा असते आणि किंवा त्याला ते नीट सांगता आलं पाहिजे, त्याचं अध्ययन असलं पाहिजे. म्हणजे कोणी एरा गळ्याचा मनुष्य कीर्तन न करू शकत नाही. म्हणजे वारकरी कीर्तनाबद्दल आपली जर काही गैरसमज असेल ते आपण दूर केले पाहिजे. तर या 14 टाळकऱ्यांनी तुकोबाची कीर्तन पद्धती तुकारामानंतर कायम ठेवली. नंतर पुढे काय झालं, तुकारामाचे अभंग गावगाव पसरलेले होते या कीर्तनकाराकडून. तर एक फार मोठे साधू पुरुष हे तुकारामाच्या कीर्तनाचे अभंग आपल्याला मिळावे म्हणून इथे आले, विचारला. त्यास तुकारामाचे दुसरे बंधू पुत्र नारायणभाऊ होते. नारायणभाऊ काय म्हणतात आहे की मी तुकोबाचा पुत्र आहे, ही गोष्ट खरी आहे, पण गड्या तू जर आलेला आहेस तर तुला मी आज अभंग सगळे देऊ शकत नाही. तुला अभंग जर पाहिजे असेल तर तू देहूला जा आणि देहूला आमचे वडील बंधू जे आहेत ते वडील बंधू जो विठोबा महाराजाचा सगळे अभंग आहे. हे नारायणभाऊ सांगतात आहे, हे दोघे बंधू आहेत, हे तुकारामाचे पुत्र आहे. कारण काय, विठोबाजवळ काय की विठ्ठल महाराजजवळ आणि महादेव, त्यांनी महादेव महाराजांचं नाव सांगितलं. विठ्ठल आणि महादेव हे दोन्ही तुकारामाचे पुत्र आहे, तिसरा नारायणभाऊ आहे. तर तुकोबाच्या अभंगाच्या वया या महादेवबाजवळ होत्या आणि मग त्यांनी देऊन त्या अभंगाच्या वया घेतल्या, काही अभंग मिळवले आणि मग त्यांनी अभंगाचा प्रसार केला. ही घटना मी याच्यासाठी सांगतोय की तुकारामाच्या अभंगाचं संगोपन, तुकारामाच्या अभंगाचं जतन, रक्षण आणि त्याच्यावर कीर्तन ही वारकऱ्यांनी अतिशय निष्ठेने केलेलं आहे. त्याच्यात 2 घटक कारणीभूत आहे. एक घटक तुकारामाचे कीर्तनात हजर असणारे, त्याच्यात नाम हे रामचंद्र आपले हे आहेत, रामकृष्ण महाराज वगैरे सगळे मंडळी आहेत. आणि दुसरी गोष्ट तुकारामाचा बंधू आहे. तर हा एक वर्ग आहे. आणि दुसरा तुकारामाचे वंशज, तुकारामाचे देहूचे जे वंशज आहेत, महादेव महाराज, विठ्ठल महाराज, नारायण महाराज यांनी आपल्या वडिलांची ही अभंग संपदा अतिशय निष्ठाने आणि यांनी श्रद्धेने जपून ठेवलेली आहे. ती वाऱ्यावर सोडून देण्यात आली नाही. या बारीक सारी गोष्टीकडे आपलं फार दुर्लक्ष होत आहे. आपण ही जर समजून नाही घेतली तर वारकऱ्यांनी आपल्या परंपरा कशा आपण पैठणला गेला तर एकनाथांच्या घरी एकनाथांचे ग्रंथ आणि शिष्यमंडळी सापडते. आपण आळंदीला गेलात तर आपल्याला ज्ञानदेवाच्या शिष्य परिवारामध्ये ज्ञानदेव महाराजांचं साहित्य सापडेल. म्हणजे साधू संतांचं साहित्य एक तो भक्तवर्ग किंवा एक तर त्याचा शिष्यवर्ग यांच्याकडे असतं. हा सिद्धांत आपण इथे लक्षात घ्यावा. तर या अशा तऱ्हेची ही 14 टाळकऱ्यांची परंपरा आहे. त्याच्यामध्ये एक मवाळ आहे, एक मवाळ, त्यांनी तुकोबाच्या अभंगाचं लेखन केलेलं आहे. म्हणजे तुकोबाच्या 14 टाळकऱ्यामध्ये 2 जण असे आहेत, संताजी जगनाडे दुसरे. तर संताजी जगनाडे आणि गंगाधर मवाळ, तर या दोघांनी तुकाराम महाराज सांगत असत. हे टाळकरी आहेत तुकारामाचे, कीर्तनाला हजर असत आणि तुकोबाचं कीर्तन होत असताना तुकोबाच्या अभंगाचं यांनी लेखन केलेलं आहे. आता संताजी जगनाड्यांच्या वया, हाताने लिहिलेल्या वया उपलब्ध झालेल्या आहेत. त्याच्याहून काही संपादकांनी संताजींनी गोळा केलेल्या तुकोबाच्या अभंगा वयासुद्धा प्रसिद्ध केलेल्या आहेत. दुसरे मवाळ आहेत, त्यांनी सुद्धा केलेले आहे. म्हणजे टाळकरी नुसते कीर्तन करीत होते असं नाही. काहींचा जो समज आहे हे नुसते टाळ कुठत होते, यांना काही उद्योग नाही असं नाही. त्यांनी आपल्या गुरुचं, आपल्या परंपरेचं अतिशय निष्ठेने त्यांनी संरक्षण केलेलं आहे. तर जगनाडे आणि मवाळ हे 2 जण आहेत. दुसरी गोष्ट,
याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की यांच्यानंतर सगळ्यात मोठा पुरुष या परंपरेमध्ये म्हणजे दोन आहेत, नारायणबुवा आणि नारायणबुवा हे तुकोबाचे पुत्र. याने तुकाराम महाराज हे पंढरपूरला वारकरीला जात असत. तर त्यांच्या वारीचा मार्ग आहे, तुम्हाला केव्हाही सांगू शकेल. आजही पंढरपूरला ते त्याच मार्गाने जातात. पंढरपूरला वारी तुकोबाची जेव्हा पालखी निघते तेव्हा ते, पण तुकोबाची पालखी नेण्याचा प्रघात तोपर्यंत तुकोबा महाराज स्वतः जायचे, जोपर्यंत ते होते तो. पण त्यांच्यानंतर मग त्यांच्या पादुका आणि त्यांची पालखी पंढरपूरला नेण्याचा प्रघात जर कोणी केला असेल तर तुकारामाचे ज्येष्ठ पुत्र नारायण महाराजांनी. आणि तुकाराम महाराज शके 1571ला गुप्त झाले आणि नारायण महाराज हे 1645 श्रावण शुद्ध पंचमीला मृत्यू पावले. म्हणजे 1645 आणि 21 म्हणजे 29. तर हा सगळ्या 70-80 वर्षाच्या कालखंडामध्ये या नारायण महाराजांनी या वारकरी पंथाची म्हणजे देवस्थान तर त्यांनी निर्माण केलं, त्याचं रक्षण केलं, पूजा अर्चा पद्धती सुरू केली कोणी, तुकाराम पुत्र नारायण महाराजांनी. पण त्याचबरोबर त्यांनी तुकोबाची पालखी पंढरपूरला नेण्याची पद्धत सुरू केली. आणि ही वारकरी संप्रदायातली सोन्यासारखी घटना आहे, अतिशय महत्त्वाची अशी घटना आहे. तर हे सगळं श्रेय आपल्याला नारायण महाराजांना द्यावं लागतं. या नारायण महाराजांचा सत्पुरुष उल्लेख म्हणून रामदासी संप्रदायामध्ये येतो आहे. समर्थ प्रताप नावाच्या ग्रंथामध्ये नारायण महाराजांचा उल्लेख आहे. अनेक लोकांचे असे गैरसमज आहे की रामदासी पंथ वेगळा आहे आणि तो कधी पंढरपूरला जात होता किंवा हे दोन पंथ वेगळे आहेत, असं नाही. या दोन संप्रदायामध्ये मतभेद जे निर्माण झाले किंवा करण्यात आलेले त्याला हे राजवाडे वगैरेसारखे आजचे लोक आहेत, त्यातले रामदासी वगैरे कोणी नव्हते. एकही रामदासांनी, उलट तुकारामाचे 4000वर अभंग आजही धुळ्याला वेगवेगळ्या रामदासांनी लिहिलेल्या पोथ्यामध्ये दिसून येतात. म्हणजे तुकारामाचे अभंग प्रसिद्ध झाले हा एक भाग आहे, पण ठिकठिकाणच्या रामदासी मंडळींनी तुकोबाचे अभंग 4000वर लिहिलेले आहेत आणि तेही त्यांच्या पोथ्यामध्ये आजही आपल्याला पाहायचं असेल, एक नाही दोन नाही अशा 200-250 पोथ्या आहेत. म्हणजे रामदासी मंडळी तुकारामाच्या अभंगाचा विचारच करीत नव्हते. हा समज जो कोणाचा असेल, म्हणजे आपण काय करतो, गैरसमजावर आपण चालतो आणि आपली विधानं करतो. मला हे नको आहे. आपण काय काय परंपरा आहे रामदासी याच्या त्याच्या वगैरे अगदी, आणि अनेक रामदासी हे निष्ठेने पंढरपूरला जाणारे आहेत. कल्याण महाराज जात होते. कल्याण महाराजांची परंपरा जी आहे त्या परंपरेतले सगळे सत्पुरुष जेव्हा सज्जनगडला येतात तेव्हा येताना ते पंढरपूरहून येतात, कारण ते तिकडे तेलंगणा आणि कर्नाटकात आहे, त्यांचा येण्याचा मार्ग आहे. आणि पंढरपूरला जयराम स्वामीच्या मठासमोर हे सगळे कल्याण परंपरेतले लोक तिथे भजन करतात, तिथे कीर्तन करतात रामदासी असं. म्हणजे आपल्याला एक एक जर मी तुम्हाला सांगायला लागलो तर रामदासी लोकांनी सुद्धा पंढरपूरची परंपरा जोपासून ठेवली, वारकऱ्यांची करून ठेवली अगदी. तर अशा स्वरूपाचे हा मतभेद किंवा भेदभाव ही करण्याची पद्धत ही आधुनिक अभ्यासकांची आहे. खरा रामदासी हा पांडुरंगाच्या मंदिरात जाईल, दर्शन घेऊन वापस येईल. मी एकदा तुकाराम महाराजांच्या वंशजाकडे गेलो होतो ना, आणि तुकाराम महाराज त्यांना ज्ञानेश्वर माऊली म्हणत असत. ते गेले, त्यांचे चिरंजीव आता पंढरपूरला आहे. म्हणजे तुकाराम महाराजांचे जे ज्येष्ठ चिरंजीव महादेव त्यांची वंशशाखा पंढरपूरला आहे. आणि त्या वंशातले महाराजांकडे मी गेलो होतो. तर म्हटलं, तुमचं महाराज काय काय कार्यक्रम असतात? म्हणजे जोशी आमची शिवरात्र असते, आमचं रामनवमी नवरात्र असतं, आम्ही प्रल्हाद जयंती म्हणजे हनुमान जयंती कसं सादर करतो, नरसिंह अवताराचं हे करतो, म्हणजे वामन जयंती आम्ही सादर करतो. म्हणजे ही वारकरी मंडळी परंपरेने आपल्या सगळ्या ज्या काही पूजा अर्चा आहेत त्या निष्ठेने करणार आहेत. आपण हे समजून घेतलं पाहिजे वारकरी संप्रदाय. तर मी आपल्याला सांगलं की पांडुरंगाच्या हे पूजेसाठी जायला
नारायण महाराजांनी पालखीचा उत्सव सुरू केला. आणि या नारायण महाराजांच्याच काळामध्ये एक फार मोठा वारकरी आला. त्यांचं नाव आहे मल्लाप्पा वासकर. आणि या मल्लाप्पा वासकरांनी फडाला प्रारंभ केला. तो फड वासकर फड. अशा तऱ्हेने आधुनिक काळात जे अनेक फड आहेत त्या फडाला प्रारंभ नारायण महाराज आणि नारायण महाराजांच्याच काळामध्ये मल्लाप्पा वासकर यांनी केलेले आहे. आज अनेक फड आहे. त्या फडाचा इतिहास, त्या फडाची माहिती, त्याचं वैशिष्ट्य आपण पुढे